हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत कोबीचे पासून मंचुरियन। त्यासाठी घेतलेला आहे एक कोबी, त्यानंतर बघू शकता थोडासा कलर घेतलेला आहे जिलेबीचा, अद्रक लसूणची पेस्ट, त्यानंतर अर्धी वाटी मैदा, एक वाटी कॉर्नफ्लावर आणि थोडीशी कांद्याची पात। त्यात आपण थोडंसं विनेगर आणि सोया सॉस टाकणार आहोत। हॅलो फ्रेंड्स, बघू शकतात आपण एकदम किसून घेतलेला आहे कोबी। आता त्यात आपण मटेरियल टाकूया। बघू शकतात मैदा, कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे, कलर टाकलेला आहे, अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि थोडीशी कांद्याची पात टाकलेली आहे। आता आपण यामध्ये थोडंसं विनेगर आणि सोया सॉस टाकूया। आता आपण थोडंसं विनेगर टाकूया, थोडं सोया सॉस पण टाकूया आपण, थोडंसं लाल तिखट चवीनुसार, थोडंसं मीठ पण टाकूया। हे छान मिक्स करून घेऊया आपण। आता हे बघू शकता आपण छान मिक्स केलेलं आहे। यात इकडं गॅसवर तेल पण ठेवलेलं आहे तापत। आता आपण याची छान छान गोळे करून घेऊया। छोटी छोटी आपल्या आकारानुसार आपण करू शकतो। हे बघा, आता आपण एवढे गोळे केलेले आहेत। आता हे आपण तळून घेऊया, एक एक टाकून सर्व। छान मीडियम गॅसवर हॅलो, बघू शकतात आपण एक एक छान तळून घेतलेला आहे, छान बारीक असं क्रिस्पी होईस्तोवर। आता आपण याची ग्रेव्ही बनवूया। चला, ग्रेव्हीसाठी आपण घेतलेला आहे शिमला मिरच्या, कांदा, लसूण, कॉर्नफ्लॉवर थोडंसं पाण्यात मिक्स करून आणि 2-3 हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो सॉस पण वापरणार आहोत। चला, त्याच कढईत थोडंसं तेल आणि लसूण टाकले आहेत परतायला, बघू शकता। त्यानंतर कांदा, हिरव्या मिरची पण टाकलेली आहेत परतायला। यात आपण टाकणार आहोत थोडासा सोया सॉस, त्यानंतर कॉर्नफ्लॉवर पाण्यात मिक्स करून ते आणि टोमॅटो सॉस, आणि थोडं वरून पाणी टाकणार आहोत आपण, लागतंय तेवढं। बघू शकतात आपली ही ग्रेव्ही मंचुरियन पण रेडी आहे आणि इथं पण रेडी आहे। या तुम्ही पण खायला। आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय। आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।